नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय आपल्या शेतात. थोडं काम आहे. इथं हे आपलं शेत आहे. इथे आलं लावलं होतं. आता सगळ्या कारव्या वगैरे नळ्या वगैरे सगळं बाजूला ठेवून दिलं इथं. आणि इथं हे आल्याचं वावर आहे, बघू शकता तुम्ही. गवत आता उगलेलं आहे इथं खूप. हे असं आलं उगतं आणि या बेडमध्ये असं पाणी एकदम आहे ना थांबून राहतं. मग ते कधी कधी खूपच पाणी झाल्याने आलं खराब पण होऊ शकतं, त्याला बुरशी वगैरे लागती. इथं ओढा आहे बाजूला, ओढ्याला पाणी बघा. आपल्याला कापायची आता मका. हे पुढे मका आहे, कॉर्न. इथं अजून एक शेतकरी दिसलाय आपल्याला, तो मला वाटतं सुयश आहे बरं का. सुयश काय रे, चक्क आज मका कापतोय दुकान सोडून इकडं. वातावरण बघा किती मस्त झालं इथं वड्याच्या बाजूला. आणि इथं आमचे शेतकरी मित्र. सुयश, कसं काय वातावरण आता आपल्या गावाकडचं? एकदम गार. गार आहे का? मका कापून झालेली आहे थोडक्यात आता. असं असते बघा शेतकऱ्याचं. हा भाऊ लाखात खेळतात, पण आता शेवटी लाखात खेळण्यासाठी त्याची कामं करायला लागतात का रे सुयश? हा, खूप अवघड आहे. जीवन अवघड आहे शेतकऱ्याचं. का तर कष्ट जास्त आहे, पैसा नशिबाची गोष्ट आहे ती. पैसा भेटणं नाही भेटणं. हा, यायला आपण सोबत होतो सुया तेव्हा शाळेत जायला, काय मजा यायची का रे तेव्हा. बसने जायचं मस्त, ते दिवस भाई भारी. पावसाळ्याची सुट्टी हा. पावसाळ्याची सुट्टी आणि बळच सुट्टी मारायची पाऊस आला का. बळच आजारी पडायचं. फुल वाहून गेला. तेव्हा होतं मस्त, गोडेगावच्या पुलावरून पण पाणी गेलं होतं. अजून हे अख्खं कापायचे का तुला हे एवढं? आत्ता किती कापायचे का सगळंच? 2-3 उभे. 2-3 वजी कापा. मग काय आता आम्हाला जरा कापायला गेलं पाहिजे. पाऊस येईन येईन का नाही. आलाच आहे पाऊस आता. पावसात पण कष्ट करायला लागते बघ. कोयता घेतलाय आपण, आता जाऊ. इथं आपली मका आहे, कापू आता आणि लवकरात लवकर घरी नेऊ. कारण पावसाच्या याच्यात भिजणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, आजारी पडायची काम आहे. चला सुरू करूयात आपण पण आता मका कापायला. 2-3 ताटं कापलेली आहेत. आता करूयात सुरुवात. मस्त पाऊस आलेला आहे थोडक्यात. मका कापून झालेली आहे आता. हे मक्याचं वज आहे. आता हे मला घेऊन जायचं. हे मका बघा तुम्ही, एकदम प्रॉपर कॉर्न एकदम झालेलं आहे. आणि हे म्हणजे तोडलेल्याच्या नंतरच आहे. बाकी बघा तुम्ही इथं अजून पण आहेत कणस बरीच. तर हे म्हणजे तोडा झालेला आहे याचा. आणि मार्केटला गेले ते जवळपास 1.5-2 टन झालेला आहे आता मला एवढ्या वावरात छोट्या. आणि आता हे गायांसाठी एकदम पौष्टिक असतं खायला वगैरे. त्यांना दुधाचं चांगलं फॅट लागते आणि खाल्याने. आणि ओलं आहे त्यामुळं मग चांगलं गाय एकदम चावून वगैरे खातात मस्त. आता आपण हे लवकरात लवकर घरी घेऊन जाऊ, कारण आता पावसाचं वातावरण झाले इकडं बघा. एकदम फुल वाईट वाईट झालंय सगळं वातावरण. चलो लेट्स. कुत्र्यांचा आवडता पदार्थ आहे हा मका. मका, शाळू आणि हत्ती गवत सगळं आणलेलं आहे यांच्या सेवेसाठी. आता हे मस्त खाणार. मुळात म्हणजे याचं इकडं ग्राइंडिंग मशीन आहे बघा, हे कुट्टी मशीन म्हणतो त्याला. याची मस्त अशी कुट्टी होती आणि मग हे यांना खायला जातं सोपं. मग आता यांच्या सेवेकरिता हे बघा, हे लेकरू बारीक. हे बघा लगेचच्या लगेच अवतार कसा होतो. एकदम चिखलने एकदम भरलेलं आहे शर्ट. हवा करायला लागतंय काय आता. क्यूट क्यूट गायांसाठी थोडं थोडं. ए काय बघतो. चला तर आता आर्यनचा फोन आलाय, त्याला जायचे मुंबईला, त्याला सोडायला जायचे मंचरला. आता पटकन जेवण करतो आणि हातपाय धुवून मस्त आता कपडे बदलून जातो. आता थोडा पावसाचं वातावरण पण झाले, पडलं असतं आता. चला तर जाऊयात. निघालोय आता आर्यनकडे जाऊ. नदीला पाणी बघ किती आले बाबा. कसं काय पाणी वासरले? सकाळी लय होतं का? भरलं होतं ना पूर्ण, अख्खा कुंड भरला होता ना. हा ना, आमचा कुंड आहे बरं का पाण्याचा. इथं आहे ना व्ह्यू मस्त आहे. इथं फोटोग्राफी वगैरे, फोटोशूट, प्री वेडिंग सगळं करायला इथं. ते आमचं मंदिर आहे माऊलींचं. पाऊस थांबलेला आहे जवळपास 5 तास
आणि काल रात्रभर चालल्यामुळे एवढं पाणी आहे. आज जर पाऊस राहिला, आज पाऊस काल सारखा झाल्यावर अख्खा भरून निघेल ना. हा आज पाऊस राहिल्यावर मग आता परत दोन चपात परत सपाट होईन अख्खा. ते ना ते बांधा घरात जाता कचरा गुतलाय तिथं. किती सांग आर्यन आलाय आता. चला निघूयात आता आपण मस्त. बसतो का चालू करी अरे सुधर जरा सुधर. टायमिंग कधी वर कधीच नाही हा. मंचर मध्ये आलोय. आर्यन बोरचं थोडं काम आहे आता. ड्रायव्हिंगला बसलेला आहे. हे गप हे बघ चांगली दिसते का? बजाज फायनान्सला काम करतो बरं का. काय लोन बिन तुम्हाला पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा. या इकडे खाली या बजाज फायनान्स लिमिटेड विथ आर्यन बोर लिमिटेड. ब्लॉग मध्ये काहीतरी म्हणा आपल्या. जा रे सावकाश जा. तर अशा प्रकारे त्यांना आता सोडले. ते गेले आता त्यांच्या मार्गावरती. आपण पण जाऊयात आता घरी. पाणी बघा किती भरलेलं आहे मित्रांनो. एकदम full असं. तर आता आलोय आकाशच्या ऑफिसला. मंचर मध्ये होतो तर म्हटलं आकाशला भेटून यावं. आकाश काय म्हणतोस? काय चाललंय मग? काय नाही आपल्या रोजचेच काम आयटीआर वगैरे आता सीझन चालू आहे. आयटीआर सीझन चालू आहे का? तर मित्रांनो तुम्हाला कोणाला जर आयटीआर फाईल करायचं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. थोडक्यातच आपला भाऊ काय जास्त पैसे घेत नाही आणि एकदम प्रॉपर सीएच्या कन्सल्टनी सगळ्या गोष्टी पार करून आपण आयटीआर फाईल करतो. पीएफ विड्रॉ करतो लोकांचे. अजून काही कामं असतील सीए रिलेटेड ज्यामध्ये सीएची खूप आवश्यकता असते. अजून काय काय कामं करतो आपण? जीएसटी रिटर्न करतो, जीएसटी रिटर्न, सॅलरी रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न, शॉपचे लायसन्स, अजून फूड लायसन्स. थांबा आपण त्याच्याकडेच कॅमेरा फिरू आणि तोच काय म्हणतो ते बघू आपण. थांबा आकाश यांना सांगा बरं आपल्या इथं काय काय कामं होतात. त्यांना काय काय कामं सुविधा काय प्रोव्हाइड करता तुम्ही म्हणून. आपले टॅक्स कन्सल्टंट फॉर्म आहे. तर इथं आपलं इन्कम टॅक्स रिटर्न, जीएसटी रिटर्न्स, जीएसटीचं रजिस्ट्रेशन, आपलं शॉप ॲक्ट लायसन, उद्यम आधार, फूड लायसन आणि इतर सर्व म्हणजे फायनान्स रिलेटेड आपली सर्व कामं इथं होतात. तुम्हाला लोन रिगार्डिंग काही डॉक्युमेंट्स पाहिजे असेल होम लोनसाठी, कार लोन, बिझनेस लोनसाठी ते डॉक्युमेंट्स पण आपण प्रोव्हाइड करतो. ओके थँक्यू आकाश. थँक्यू. तर मित्रांनो मंचर मधून आपण आलोय घरी आता. जेवण वगैरे आता बसलोय निवांत मी. आणि पाऊस असल्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ शूट नाही करता आली. असाच तुम्हाला जर कंटेंट बघायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. अजून काही काही नवीन कुठं बाहेर फिरायला गेलो तर असं कंटेंट टाकत जाईल मी. थँक्यू.